लाडकी बहीण योजना ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे अशाच कुटुंबातील महिलांसाठी आहे. मात्र ज्यांना सरकारी नोकरी आहे अशा महिलांनी देखील या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असल्याचे योजनेच्या पडताळणीमध्ये समोर आलं. एवढंच नाही तर एका कुटुंबातील 2 महिलांना या योजनेचा लाभ दिला जातोय. मात्र काही ठिकाणी 2 पेक्षा अधिक महिला देखील योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं. ही योजना ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा कमी आहे अशाच महिलांसाठी आहे. मात्र अनेक ठिकाणी 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतलाय. अशा महिलांची नावं या योजनेतून कमी केली जात आहेत. कळस म्हणजे महिलाच नाही तर आता चक्क पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. राज्यातील 14,000पेक्षा अधिक पुरुष या योजनेचा लाभ घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामध्ये पुरुषांना या योजनेचा लाभ ज्यांनी घेतलेला आहे त्यांचे पैसे वसूल करणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. या योजनेमध्ये पुरुष लोकांची नावं घेण्याचं कारणच नाही, कारण ही महिलांसाठी योजना आहे. जर या योजनेत पुरुषांची नावं आलेली असतील तर ही योजना पुरुषांसाठी नव्हती, त्यामुळे ते पैसे आम्ही वसूल करू. ज्यांनी जर सहकार्य केलं नाही तर लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेऊन जर त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई सुद्धा करू असं त्यांनी सांगितलंय.